सेवा चालू आहे बाबाची. बघा मुली किती म्हणजे किती वडिलांवर प्रेम करते ते आमचं. रोज पप्पांचं कामावर आलं की डोकं दाबते, पाय दाबते. लेकीला कितीतरी प्रेम असतं बापाबद्दल. सोलापूर बिडी आहे. आम्ही सोलापूरचं काय माहिती नाही एवढं. माझ्या अकलूजमध्ये आहे आम्ही, अकलूज. सोलापूर बिडी कारखान्यात काय किती नाटकी मोबाईलसाठी डोकं चोळणं. होय का? बर. आम्ही अकलूज मध्ये असतो. अकलूज. कुल्फ्या. आम्ही कुल्फ्याचा बिझनेस उन्हाळ्यात चालू केला आहे आता. आम्ही दोघं पण शिवामृत दूधमध्ये कामाला होतो, दूध संघात शिवामृतच्या. पण तिथं ब्रेक दिला आणि कुल्फीचे मशीन आहे त्यांना घरी, कुल्फ्या बनवायची मावा कुल्फी. तर घरी कुल्फ्या बनवतोय, कुल्फी विकतात. मग पार्सल करतात कुल्फ्या. दिवसभर कुल्फ्या विकाय गेलं तर दमून गेलं, झोपल्या तर. मी तयार करते घरी दिवसभर माल आणि ते पार्सल करते ते शेकड्यावर 100-200 स्वतः पण विकतात बरं का. आणि डीप फ्रीजवाल्यांना काय काय देतात लागल तसा, आणि स्वतः पण विकतात गाडीवर असं 2 व्हीलरवर. हो, बरं आहे. चांगलं आहे, बनवतो कुल्फ्या आम्ही. दिवसभर ऊन जास्त पडायला लागलंय, त्याच्यामुळे सारखा माल बनवावा लागतोय. हो, बरं आहे आमचं, चांगलं आहे बऱ्यापैकी. तेवढ्या करतो म्हणजे स्वतःचं काही ना काही थोडं केल्यावर 4 पैसे येतात. शहरात नाही. शहरात काय करायचं आहे? शहरात पण भरपूर महागाई आहे. शहरातल्यापेक्षा खेड्यातलं ऐकत नाही. शहरात गेलं तर भाडं आलं रूमचं 5,000-6,000 हजार भाडं. परत कंपनीमध्ये किती पगार, 20,000 15,000. आणि मुलांचं शिक्षण, खर्च दवाखाना, कुठं काही इतर खर्च. शहरात पण नाही, स्वतःचं रूम असलं तर परवडतं. भाड्याचं म्हणल्यावर भाडं वरूनच शिवायचं. खेड्याकडं असं आपलं घर असलं म्हणजे स्वतःचं काही करतं खेड्यात माणूस बिझनेस. शहरातलं पण नाही ऐकत तसं म्हणा, शहराकडं पण प्रगती होती, पण रूम